बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत भीषण असा अपघात झालाय। बसवर झाड पडल्यानं 5 जणांचा मृत्यू झालाय, तर झाडाखाली बसमधले हे प्रवासी अडकलेत। प्रवाशांना बाहेर काढण्याऐवजी व्हिडिओ शूटिंग सुरू आहे। उत्तर प्रदेशातली ही घटना आहे। उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत हा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर झाडाखाली बस मधले प्रवासी अडकलेत। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारेकडून। राजश्री, नेमकं काय घडलंय? दीपाली, शुक्रवारी म्हणजे आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता संपूर्ण उत्तराखंड परिसरामध्ये आणि तिथल्याच बाराबंकीहून हैदरगडला जाणाऱ्या रोडवर रोडवेवर इथे बस आहे आणि बसवर अचानक झाड कोसळले आणि बसच्या पुढच्या भागावर हे झाड कोसळले, ज्यामुळे अनेक लोक गंभीर झाले। जवळपास 17चा आकडा सांगितला जातोय की 17 जण यामध्ये गंभीर झाले असं म्हटलं जाते आणि 5 जणांचा मृत्यू झाला अशी एक प्राथमिक माहिती हाती येते। यामध्ये फक्त एकाची ओळख पटली आहे, ज्यामध्ये शहरातील गुलहरिया गरडा इथे राहणारा हा रहिवासी आहे, त्याची ओळख पटलेली आहे। सध्या फक्त स्थानिकांकडून सध्या मदत कार्य पोहोचवलं जात आहे। स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि सध्या मदत कार्य दिलं जात आहे। बाकी एनडीआरएफची टीम असेल किंवा इतर ज्या काही मदत रेस्क्यूच्या टीम असतील तर थोड्या वेळात पोहोचतील असं म्हटलं जाते, कारण मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, त्यामुळे इथे पोहोचणं थोडंसं अवघड आहे। त्यामुळे तिथे जे प्रवासी आहेत, त्या बसमधले जे प्रवासी असतील ते आणि तिथले ग्रामस्थ हे सध्या ते पोहोचलेले आहेत आणि मदत कार्य सुरू आहे। जेसीबीच्या मदतीने हे सगळं काम सुरू झालंय। मात्र एक तिथे काही आवाज जर आपण ऐकला तर तिथे काही महिला आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिथे आला आहात तर आम्हाला मदत करा, फक्त व्हिडिओ शूट करू नका, कारण तो जो परिसर आहे तो फार डोंगराळ परिसर असल्यामुळे तिथे मदत लवकर पोहोचू शकत नाही। मात्र काही जण फक्त व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे तो जर आपण परिसर पाहिला आणि तिथला जो एकंदरीत जी घटना घडली आहे ती दुःखद घटना पाहिली तर व्हिडिओ काढू नये असं तिथेही म्हटलं जातं। निश्चितच धन्यवाद राजश्री या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।